ठाणे महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी गडकरी रंगायतन येथे ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। ज्येष्ठ नागरिक हा अनुभवाचा ठेवा असतो, त्याच्या अनुभवाचा माहितीचा सगळ्यांना फायदा व्हावा यासाठी त्यांच्याशी संवाद वाढवणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन यावेळेस खासदार श्री नरेश म्हस्के यांनी केलं। याप्रसंगी माता पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह आणि कल्याण अधिनियम 2007 या कायद्याशी निगडित अनुभवांचं विवेचन उपायुक्त उमेश बिरारी यांनी केलं। ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, कायद्यातील तरतुदी याबाबत ॲडव्होकेट प्रमोद ढोकले यांनी केलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर मेघना आणि हेमंत साने संचालित दिल की आवाज़ हा जुन्या मराठी आणि हिंदी गीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला। आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन। आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद आयुष्यामध्ये खूप मोठा असतो, कारण त्यांनी बोट धरून आम्हाला चालायला शिकवलेलं आहे आणि पुढे आम्ही सुद्धा ज्येष्ठ होणार आहोत। आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी आलेलो आहोत। त्यांचं आयुष्य अधिक सुखकर आणि समृद्धीचं आणि शांततेचं जावं अशा पद्धतीने प्रत्येक तरुणांनी वागलं पाहिजे, प्रत्येक पाल्यांनी वागलं पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे। ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे। तर बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी राहणार का शिवाजी पार्क? ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आम्ही ठाण्यात सुद्धा आयोजित केलेला आहे। बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले, त्या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करणार आहोत। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।